जय हिंद मित्रांनो, बऱ्यापैकी बघा गव्हर्नमेंट ज्या संस्था आहेत मग याच्यामध्ये ईडी असेल, त्याचबरोबर CBI असेल, नंतर इंटेलिजन्सी ब्युरो असेल, तर या गव्हर्नमेंट संस्था ज्या राहतात ना बऱ्यापैकी आपल्याला डिस्कशनमध्ये येतातच, न्यूजपेपरला याच्या संदर्भात माहिती येतच असते। CBIच्या मार्फत कुणावरती तरी कारवाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती पण येत असते। ईडीच्या मार्फत एन्फोर्समेंट डायरेक्टरच्या मार्फत पण कारवाई करण्यात आलेली आहे। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये ईडीच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती बघितली, काय आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, त्याचबरोबर कशा प्रकारचं त्याचं वर्किंग असतं। आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBIच्या बाबतीमध्ये माहिती बघणार आहोत। बघा आता CBI जी आहे, आता एक लक्षात घ्या, CBI ही जी संस्था आहे ही नॉन कॉन्स्टिट्युशनलमध्ये येत आहे। बघा आता नॉन कॉन्स्टिट्युशनल म्हणजे काय की घटनेमध्ये CBIचा उल्लेख करण्यात आलेला आहे का? नाही आहे। भारताचं जर कॉन्स्टिट्यूशन घेतलं तर भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये CBIचा उल्लेख नाही आहे, म्हणजे CBI ही भारत सरकारच्या मार्फत स्थापन करण्यात आलेली काय आहे तर संस्था आहे। बट ती भारत सरकारने आत्ता स्थापन केलेली आहे का? नाही आहे। तर ब्रिटिश कार्यकाळापासूनच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे होतं CBI होतं, तर त्याचं अस्तित्व आहे। आता याच्यात स्थापनेपाठीमागची कारणं काय काय होती, म्हणजे कशी स्थापना झाली होती याच्या संदर्भात पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर CBI म्हणजे ॲक्च्युली काय आहे आणि कशा प्रकारचं त्याचं वर्किंग असतं ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा तत्पूर्वी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड करा। NCERTचा बेस्ट कोर्स तुम्हाला तिथं पाहायला भेटेल की जो UPSC त्याचबरोबर MPSC राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप बेस्ट असा कोर्स आहे। संपूर्ण NCERT मी कव्हर केलेल्या आहे। तर चला आपण चालू करूया, एक्झॅक्टली CBI म्हणजे काय असेल, त्याची स्थापना कशी झाली होती। बघा दुसरं महायुद्ध जे होतं, दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ जो होता तो 1939 पासून 1945च्या कार्यकाळामध्ये काय झालं होतं, दुसरं महायुद्ध झालेलं होतं। आणि या दुसऱ्या महायुद्धाच्याच कार्यकाळामध्ये बघा 1941 रोजी ब्रिटिशांचं आपल्या भारतामध्ये त्यावेळेस वर्चस्व कोणाचं होतं तर ब्रिटिशरांचं वर्चस्व होतं। आणि ब्रिटिशरांच्या मार्फत एक अशी संस्था स्थापन करण्यात आली होती की ज्या संस्थेच्या मार्फत भ्रष्टाचार जो होत होता ना, त्या भ्रष्टाचाराचं एक जो भ्रष्टाचार होता तो आयडेंटिफाय करण्यासाठी या एका संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती। आता भ्रष्टाचार संदर्भात ब्रिटिशरांच्या मार्फत ही संस्था का स्थापन केली होती? बघा हे जे दुसरं महायुद्ध होतं, या दुसऱ्या महायुद्धाच्या कार्यकाळामध्ये बघा जे युद्ध सामुग्री ज्या होतात ना, या युद्ध सामुग्रीची उत्पादन करणारी जी कंपनी होती, या कंपन्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन झालं होतं, भ्रष्टाचार झाला होता। आता हा जो भ्रष्टाचार जो आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी ब्रिटिशरांच्याच मार्फत काय केली होती तर एक संस्था स्थापन करण्यात आली होती। आणि ती संस्था जी होती त्याच्या संदर्भात 1941 रोजी काय करण्यात आलं होतं तर एक कायदा ब्रिटिशरांच्या मार्फत कायदा तयार करण्यात आला होता आणि त्या आधारावरती ही संस्था स्थापन करण्यात आली होती। आणि पुढे या संस्थेचं नाव जे होतं ते काय झालं तर CBI म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये रूपांतर झालेलं होतं। बघा आता CBI एक्झॅक्टली जर ब्रिटिश कार्यकाळाच्या स्थापनेसंदर्भात असेल तर 1941 रोजी ब्रिटिशरांच्या कार्यकाळामध्ये स्थापना झाली होती। बट ज्यावेळा आपण भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला भारत सरकारच्या मार्फत एक रितसर पद्धतीने म्हणजे एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशनच्या मार्फत स्थापन करण्यात आली होती। कधी तर 1 एप्रिल 1963 रोजी याची स्थापना झाली होती, भारत सरकारच्या मार्फत करण्यात आली होती। CBIच म्हटलं गेलेलं आहे, बट ॲक्च्युली इंडियन जे लॉज आहेत, भारतीय कायद्याच्या आधारावरती त्याची स्थापना करण्यात आली एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशनच्या मार्फत। आता यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो केंद्रीय अन्वेषण विभाग। आता याचं ब्रीदवाक्य काय आहे बघा, इंडस्ट्री, इम्पार्शलिटी आणि इंटिग्रिटी, हे काय तर त्याचं ब्रीदवाक्य आहे। CBIचं ब्रीदवाक्य देण्यात आलेलं आहे आणि हे जे ब्रीदवाक्य आहे CBIच्या लोगोमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। आता ब्रिटिश सरकारने ज्या वेळेला या संस्थेची स्थापना केली होती, आता त्याच्या संदर्भात स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नावाचे काय केलं होतं तर एक कायदा पास करण्यात आला होता। मी म्हणलो 1941 रोजी कायदा पास करण्यात आला होता। तो स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट जो होता या आधारावरती स्थापन करण्यात आलेला होता। आता त्याचंच नामांतर जे आहे 1946 मध्ये बघा, मी काय म्हणलो 1941ला स्पेशल पोलीस ॲक्ट होता, त्याचं रूपांतर 1946 मध्ये दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये रूपांतर करण्यात आले होतं। बघा आता ही जी CBI जी होती ज्यावेळेस स्थापन करण्यात आली ती होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करत होती, म्हणजे भारत सरकारचं जे गृह मंत्रालय जे आहे या गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली सुरुवातीच्या काही कार्यकाळ काय करत होती तर ही काम करत होती। नंतर ते काय केलेलं आहे तर पंतप्रधान जे ऑफिस आहे म्हणजे PMO जो आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिस जे आहे याच्या अंतर्गत CBIचं काय केलेलं आहे तर फंक्शनिंग जे आहे ते ट्रान्सफर करण्यात आलं होतं। म्हणजे सुरुवातीला गृह मंत्रालयाच्या अंतर्गत होतं आणि त्याच्यानंतर ते कुठं ट्रान्सफर करण्यात आलं तर ते पंतप्रधान PMO ऑफिसकडे ट्रान्सफर करण्यात आलेलं होतं। आता CBI जे आहे ते केंद्र सरकार असेल, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश जो आहे
या संस्था ज्या आहेत सीबीआयच्या मार्फत थेट तपासणी जी आहे ती तिथं केली जाऊ शकते. म्हणजे केंद्र सरकारचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये कोणत्याही प्रदेशामध्ये कोणत्याही प्रकारची करप्शन ॲक्टिव्हिटीज झाली असेल, भ्रष्टाचार संदर्भातली कोणतीही केस असेल तर ती केस जी आहे ती कोणाच्या अंतर्गत सीबीआयच्या अंतर्गत येते. त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश असतील, मग केंद्रशासित प्रदेश कोणते कोणते आहेत, लक्षद्वीप असेल, दिल्ली असेल, चंदीगड असेल, अंदमान निकोबार असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, तर हे जे केंद्रशासित प्रदेश आहे आणि या प्रदेशांच्या मध्ये समजा एखादी करप्शन संदर्भातली जर केस उघडकीस आल्यास त्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन करण्याचा जो अधिकार जो आहे तो सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला देण्यात आलेला आहे. आता राज्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार घेतला म्हणजे महाराष्ट्र राज्य असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार राज्य असेल, अशी जे संपूर्ण राज्य आहेत या राज्यांच्या मध्ये समजा सीबीआयच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी जर त्या राज्याच्या मार्फत करण्यात आली तर तिथे सीबीआयची काय केली जाऊ शकते, चौकशी म्हणजे सीबीआय जी आहे तिथे चौकशी करू शकते. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये एक केस होती, सुशांत सिंग राजपूतची केस होती, तर ती सीबीआयच्या मार्फत करावी अशी मागणी पण करण्यात आलेली होती. बऱ्यापैकी त्याच्या संदर्भात मग सीबीआय इन्व्हेस्टिगेशन पण पुढे आलेलं होतं. याच्या अगोदर ती सीआयडीकडे होती, सीबीआयकडे द्यावी अशी मागणी चालू होती. अशा भरपूर केसेस ज्या आहेत त्या सीबीआयच्या मार्फत इन्व्हेस्टिगेट करण्यात पण आलेल्या आहेत. जसं की चारा घोटाळा असेल, लालू प्रसाद यांचा चारा घोटाळा असेल किंवा स्पेक्ट्रम घोटाळा असेल, मग तेलगीचं प्रकरण असेल, हे सगळेचे इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सीबीआयच्या मार्फत करण्यात आलेले आहे. बघा आता देशभरामध्ये बघितलं तर सीबीआयची 10 विभागीय कार्यालय आहेत. मग डिव्हिजनल ऑफिस जे आहेत पूर्ण देशामध्ये ती किती आहे तर एकूण 10 डिव्हिजनल ऑफिसेस काय तर या सीबीआयच्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. बघा जसं मी म्हणलो की 1963 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक औपचारिकरित्या काय करण्यात आले, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची भारताचा जे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग जो आहे म्हणजेच होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलं होतं. पहिल्यांदा सीबीआयचे जे डायरेक्टर जे होते, संस्थापक संचालक जे होते ते कोण होते तर डीपी कोहली होते. बघा डीपी कोहली हे सीबीआयचे पहिले डायरेक्टर होते. यांच्याच कार्यकाळामध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये त्यावेळेला गृहमंत्री जे होते ते लाल बहादूर शास्त्री होते. बघा 1965 नंतर काय करण्यात आलं, सीबीआयचे जे काही अधिकार जे होते ते अधिकार थोडे वाढवण्यात आले. जसं की हत्या असेल, दहशतवादी हल्ले असतील किंवा अपहरण जे असतील ना म्हणजे किडनॅपिंग वगैरे असतील तर हे याच्या संदर्भातले इन्व्हेस्टिगेशन करण्याचा पण अधिकार काय करण्यात आला तर सीबीआयला देण्यात आलेला होतं. बघा नंतर सीबीआयच्या बाबतीमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली, एक्झॅक्टली वर्किंग काय असतं वगैरे. आता सीबीआयचे जे अधिकारी असतील म्हणजे सीबीआयचं मी डायरेक्टर म्हणेल जसं की कोहली असतील, तर अशा प्रकारच्या डायरेक्टरची निवड कशा पद्धतीने केली जाते तर यांची निवड करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाते, त्याचं नाव निवड समिती. आणि या निवड समितीमध्ये अध्यक्ष असतात ते भारताचे पंतप्रधान असतात. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते येतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नेमून दिलेले जे न्यायाधीश जे असतील या 3 जणांची काय असे समिती असते. या समितीच्या मार्फत सीबीआयच्या डायरेक्टरची काय केली जाते तर नियुक्ती केली जाते. आता सीबीआयचा डायरेक्टर जो असतो तो UPSC मधून सिलेक्ट झालेला एक IPS अधिकारी असतो. आता काय केलं जातं, या IPS अधिकाऱ्यांची लिस्ट जी आहे ही गृह मंत्रालयाच्या मार्फत तयार केली जाते. आता आपण बघितलं तर PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अंतर्गत येत आहे. याचा आता गृह मंत्रालयाच्या मार्फत PMOला काय केलं जाते तर ही लिस्ट दिली जाते. आणि ही जी निवड समिती आहे या निवड समितीकडे ही लिस्ट PMOच्या मार्फत दिली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जो अधिकारी जो असेल म्हणजे जो एक्सपिरियन्स्ड असेल त्याचबरोबर बऱ्यापैकी इतर ज्या क्वालिटीज आहेत त्या चेक करून त्याला काय केलं जातं तर त्या अधिकाऱ्याला या सीबीआयचा डायरेक्टर म्हणून नियुक्त केलं जातं. आता सीबीआयचे डिफरंट डिव्हिजन पण करण्यात आले आहेत, विभाग पण करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये अँटी करप्शन डिव्हिजन असेल, इकॉनॉमिक क्राईम डिव्हिजन असेल आणि स्पेशल क्राईम डिव्हिजन असेल. याचं काय तर 3 वेगवेगळ्या डिव्हिजन या सीबीआयच्या करण्यात आलेल्या आहेत. ओके आता पुढे काय सांगण्यात आलेलं बघा. आता सीबीआयच्या बाबतीमध्ये एक निकाल देण्यात आला होता की सीबीआय ही जी आहे ही राजकीय पर्पजसाठी म्हणजे राजकीय हेतूने वापरली जाते का, तर बऱ्यापैकी याचं उत्तर हो होतं. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टच्या मार्फत सीबीआयला काय म्हणण्यात आलं होतं की तो एक पिंजऱ्यातला पोपट आहे आणि तो मालकाने सांगितल्याप्रमाणे काय करत असतो तो बोलत असतो असं म्हणण्यात आले आहे. आता पिंजऱ्यातला पोपट म्हणजे काय की ज्याचं केंद्रामध्ये सरकार असेल तो सरकार असणारा काय करत आहे तो पक्ष इतर पक्ष म्हणजे विरोधी पक्षाचे जे नेते वगैरे असतील तर त्यांच्यावरती सीबीआयची रेड करत आहेत. बऱ्यापैकी आपल्याला पण माहिती आहे आजकाल आपल्या आसपासमध्ये अशा प्रकारच्या रेड्स आपले राजकीय नेते जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये पण पाहायला भेटत आहेत. तर हे त्या पक्षाच्या मार्फत म्हणजे सरकार ज्याचं आहे त्या सरकार असणाऱ्या पक्षाच्या मार्फत काय केलं जाते तर विरोधी पक्षांच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे. आणि हे सुप्रीम कोर्टच्या पण नजरेस आलं होतं म्हणून सुप्रीम कोर्टनं हे एक सेंटेन्स देण्यात आले सुप्रीम कोर्टच्या मार्फत
पर्सेंटेज देण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टनं असं पण सुचवलं होतं की बाबा जो सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आहे त्याला काय करा, तुम्ही सरकारच्या पासून वेगळे करा, अशी मागणी पण करण्यात आली होती. पण अजूनपर्यंत तरी याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेण्यात आलेली नाही आहे. आता सीबीआयची मी स्थापना झाली होती त्यावेळेस गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली होते. त्याच्यानंतर ते काय करण्यात आलं तर PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अंतर्गत ट्रान्सफर करण्यात आलं होतं. आणि जो सीबीआयचा डायरेक्टर जो असतो हा डायरेक्टर PMOच्या अंतर्गत काय करत असतो तर काम करत असतो. बऱ्यापैकी राजकीय पर्पजसाठी सीबीआयचा वापर, त्याचबरोबर ED एन्फोर्समेंट डायरेक्टरचा वापर पण केला जात आहे. हे पण आपल्याला न्यूजपेपरच्या माध्यमातून पण समजत आहे आणि आपल्याला ते दिसत पण आहे. बघा अशा प्रकारे सीबीआयच्या बाबतीमध्ये इथं काय करण्यात आलं तर डिटेल इन्फॉर्मेशन मी इथं काय केलं कंप्लीट केलेली आहे. ओके, मी इथं थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.